आपण इब्रिलोकासपत्राचा 6वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन फक्त आपण वाचणार आहोत, आपल्याला समजायला पाहिजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ओके, इब्रिलोकासपत्राचा 6वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन आपण पाहणार आहोत. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रवृत्ते प्रेत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. निर्जीव कर्माचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण. बस आता आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतं, म्हणजे 7 वेगवेगळे आपण हे पाहिलेले आहेत शिक्षण. पण आपल्याला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा इथं पाहायला मिळतो की प्रियानो, पश्चाताप आपण शिकलो. पश्चातापाशिवाय आपण देवाकडे जाऊ शकत नाही. पश्चाताप म्हणजे काय, तुम्हाला ऐकलं तुम्ही. पश्चाताप म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अंधारामध्ये चालत असता, आता तुम्ही प्रकाशाकडे बघत चालता, तुम्हाला प्रकाश तुमच्या समोर, तसं तुम्ही देवाकडे बघता देव तुमच्या समोर दिसतो, पण तुमची सावली मागं असते. तुम्हाला पूर्णपणे टर्न व्हावं लागतं आणि देवाकडे जेव्हा तुम्ही वळता, प्रकाशाकडे वळता, त्यावेळेस तुमची सावली मागं पडते. तसंच जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करू शकत नाही, तुम्हाला विश्वास असू शकत नाही. विश्वास हा देवाकडून येतो. विश्वास हा देवाचं गुण आहे, देवाचा गुण आहे. त्या गुणाच्या द्वारेच तुम्हाला विश्वास येतो. तुमच्या स्वतःचं गुण नाहीये. तुम्ही स्वतः त्या गुणाने चालू शकत नाही आणि म्हणून विश्वासाने तुम्हाला चालणं खूप गरजेचं आहे. बायबलचं वचन सांगतं, इब्रिलोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 6वं वचन काय म्हणतं पहा. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. फार महत्वाची गोष्ट तर काय सांगितलं, विश्वासा वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. देवाला तुम्ही संतोषच शकत नाही विश्वासा वाचून. पण प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का, मानवामध्ये 5 इंद्रिय आहेत आणि मनुष्य 5 इंद्रियाने चालतो. हे 5 इंद्रिय मनुष्याला विश्वासाचं इंद्रिय नाहीये. 5 इंद्रिय काय आहेत? बघणे, चव घेणे, ऐकणे, गंध घेणे आणि स्पर्श, हे 5 ज्ञान आहे. जे काही जगामध्ये ह्या 5 इंद्रियावर गोष्टी घडतात, आम्ही 5 इंद्रियावर जीवन जगतो आणि जो 5 इंद्रियावर जीवन जगतो तो विश्वासाने जगू शकत नाही. पण तिथं एक 6वं इंद्रिय जे देवापासूनच येतं, ते आत्मिक इंद्रिय आहे जे देव आमच्या जीवनामध्ये देतो. ज्या दिवशी देवाचं वचन तुम्ही स्वीकारता, ते इंद्रिय तुमच्या जीवनामध्ये प्रज्वलित होतं आणि त्या इंद्रियाद्वारे तुम्ही काही गोष्टी पाहू शकता. आता ती वचनं आपण वाचणार नाही, पण तुम्हाला सांगतो, बायबलचं वचन सांगतं मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायाच्या 8वं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. जे अंतःकरण शुद्ध. आता अंतःकरण कशाने शुद्ध होतं प्रियांनो? बायबलचं वचन सांगतं, तुम्ही वाचू नका ते वचन, मी तुम्हाला सांगतो. प्रेषितांची कृत्याचा 15वा अध्यायाचं 9 वचन सांगतं, त्यांची अंतःकरण त्याने विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काहीच फरक ठेवला नाही. म्हणजे अंतःकरण जेव्हा शुद्ध होतं तेव्हा देवाला पाहण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि अंतःकरण शुद्ध कशाने होतं? विश्वास. आणि विश्वास तुम्हाला कुठून मिळतो? देवाच्या वचनाकडून. विश्वास प्रियांनो आमच्या शरीरातनी, आमच्या विचारांनी निर्माण होत नाही. आम्हाला पाहण्याची, आम्हाला ऐकण्या, कळण्याची जी क्षमता देखील ती विश्वासाने. आपण इब्रिलोकासपत्रामध्येच आहोत नाही का, 11व्या अध्यायामध्ये 3रं वचन आपण पाहूया. इब्रिलोकासपत्र 11वा अध्याय 3रं वचन. विश्वासाने आपल्याला कळते की. पहा काय, विश्वासाने आपल्याला कळते की, म्हणजे तुम्हाला जे काही कळतं, यू नो, तुम्हाला कळणंच प्रक्रिया ही विश्वासानेच होते. बरं, पुढं आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वरचना झाली. पहा, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. बरं, पुढं अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. जे काही तुम्हाला दिसतो, आज तुम्ही विश्व पाहता, पृथ्वी पाहता, देवाच्या शब्दाने निर्माण झालेली. लोकांना वेगवेगळे विश्वास आहेत. काही लोक म्हणतात बिग बँग थिअरी, म्हणजे एक मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटातून पृथ्वी निर्माण झाली, ती थंड झाली, तो गोळा झाला
आणि मग त्याबरोबर सूर्य आला. ओ प्रियांनो, हे अशक्य आहे. कुठल्याही गोष्टीचा स्फोट करून आपोआप गोष्टी घडत नाही. कोणीतरी निर्माण करता असलं पाहिजे, ही रियालिटी आहे. पण ही थिअरी किंवा ह्या गोष्टी शिकवल्या जातात आपल्या शाळेमध्ये देखील. कारण आम्ही मर्यादित आहोत आमच्या ह्या 5 इंद्रियाला. पण ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने कळाले, जे काही झालं ते अदृश्य गोष्टीकडून झालं. देवाचा शब्द अदृश्य आहे. देवाच्या शब्दाने सृष्टी निर्माण झालेली आहे. देव अदृश्य गोष्टीतून गोष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि हा विश्वास, आणि म्हणून विश्वासाचं जीवन महत्वाचं आहे. आता प्रियांनो, नुसता विश्वास हा देवाला समजण्यासाठी पुरेसा नाही, तर तुमच्या तारणासाठी महत्वाचं आहे. इफिस्करास पत्राचा 2 अध्याय 8 वचन सांगतं. आपण वाचूया प्रियांनो. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. पहा, तुमचे तारण कृपेने. कृपा म्हणजे काय? आमची लायकी नसताना मिळाली, म्हणजे ज्यासाठी आम्ही लायक नाहीये, आम्ही तारणासाठी, स्वर्गासाठी आम्ही लायक नाहीये. पण तुमची लायकी ही देवाच्या कृपेने झालेली आहे. आणि ती कृपा येशू ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी प्रगट झाली. तुमचे तारण कृपेने. म्हणून तो कृपेने झालं का? नाही, विश्वासाच्या द्वारे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता, त्यावेळेला तुमचे तारण होते. आणि म्हणून सर्वात महत्वाचं गोष्ट काय असेल प्रियांनो, तर तारणाचा विश्वास. फार महत्वाची गोष्ट प्रियांनो. जर आमच्या जीवनात तारणाचा विश्वास असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. तारणाचा विश्वास. आता तारणाचा विश्वास कसा येतो? तो फार महत्वाचा आहे प्रियांनो. कुठल्याही विषय, तुम्ही जगामध्ये कुठली गोष्ट, तुमचं जर तारण, येशू ख्रिस्ताने म्हटलं, सर्व जगाचे तुम्ही मालक झाला आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय फायदा? सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर तारण प्रियांनो. आणि तो तारणाचा विश्वास महत्वाचा आहे. काय विश्वास आहे? आम्हाला ती गोष्ट माहिती आहे की पौलाने प्रेषितांच्या कृत्याच्या 16व्या अध्यायाच्या 31 वचनामध्ये, जस्ट ऑन दिस, वाचूया आपण. प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायाचं 31 वचन. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. काय सांगतं देवाचं वचन? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला पाहिजे तारणासाठी. ओके. आणि हे गरजेचं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे प्रियांनो. त्यामुळं आमचे तारण होते असं पवित्र शास्त्राचं वचन सांगतं. आमचं तारण कसं होतं? विश्वासाने. आता मग येशू ख्रिस्तावर काय विश्वास ठेवायचा? कुठला विश्वास ठेवायचा येशू ख्रिस्तावर? पाहू बरं आपण. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन काय सांगतं पहा. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9 आणि 10 वचन. रोम 10, 9 आणि 10 वचन. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असं आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी काय म्हटलेलं आहे पहा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 9 वचन. जर तू आपल्या मुखाने कबूल करशील की येशू प्रभू आहे आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील की देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केले, तर तुझं तारण होईल. आता या ठिकाणी असं म्हटलं का तुझं तारण करण्यासाठी तुला उपवास करायला पाहिजे, तुझं तारण होण्यासाठी तू चांगले कर्म करायला पाहिजे, असंही म्हटलेलं नाही. तुझं तारण होण्यासाठी तू दान धर्म कर, तुझं तारण होण्यासाठी तू जप कर. काही लोक जप करतात नाही का, काही वेळा येशू 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 असं म्हटलं का? नाही. तारण होण्यासाठी तुम्हाला कसली गरज आहे?
तर हा विश्वास की येशू माझ्या पापासाठी मेला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. म्हणजे येशू प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं, असा विश्वास ठेवणं. 10वं वचन काय सांगतं पहा त्यातलं. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. हा काय होतं? 3 गोष्टी. नीतिमत्वासाठी काय होतं, काय करायचंय? नीतिमत्वासाठी विश्वास धरणे. पहा, नीतिमत्व विश्वास म्हणजे नीतिमत्व म्हणजे काय माहितीये का प्रिय? तारण. हे समजून घ्या. नीतिमत्व म्हणजे देवासमोर उभं राहायची क्षमता तुम्हाला मिळते. पाप विरहित, दोष विरहित, कुठल्या भीती विरहित तुम्ही देवासमोर जाऊन उभा राहू शकता. नीतिमत्वासाठी विश्वास महत्वाचा आहे. पुढे जा, अजून काय म्हटलेलं आहे? विश्वास धरणे अंतःकरणाने होते. कुठून होते विश्वास? अंतःकरणामध्ये होतो. अंतःकरणात विश्वास येतो. हा मेंदूतला विश्वास नाहीये. बर, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. आता तारणाचा स्वीकार तुमच्या मुखातून होतो. तुम्ही जेव्हा बोलता येशू माझा प्रभू आहे, पण नुसतं प्रभू प्रभू बोलून होत नाही. तुमच्या अंतःकरणात विश्वास पाहिजे की येशू ख्रिस्त मलातून जिवंत झालेला आहे, म्हणून तो माझा प्रभू, तो जिवंत परमेश्वर आहे. आणि मित्रांनो, ते महत्वाचं आहे तारणाच्या विश्वासामध्ये. ओके, आम्हाला समजायला पाहिजे येशू ख्रिस्त खरंच देव आहे. हे सत्य आम्हाला माहीत असलं पाहिजे की येशू ख्रिस्त देव आहे. ओके, ते सत्य फक्त मेंदूत माहिती असता कामा नये, तर आमच्या अंतःकरणा सांगतेचा सहभाग होण्याची गरज. लक्षात ठेवा प्रियांनो, येशू देव आहे. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. सत्य काय आहे? देवाचं वचन आहे. कारण वचन ऐकल्याने विश्वास येतो, नाही का? रोमकरासपत्र 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 17 वचन काय म्हणतं पहा. रोम 10:17 मध्ये याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. आता वार्ता हा शब्द ऐकला म्हणजे वार्ता वेगळे अर्थ आहेत. वार्ता म्हणजे बातमी, म्हणजे विश्वास बातमीने येतो का? नाही. ऍक्च्युली तर मुळात त्याचं विश्वास ऐकल्याने येतो. वार्ता ऐकल्याने, बातमी ऐकल्याने. जर एखादी बातमी तुम्ही ऐकली नाही तर तुम्ही त्याच्यावर कार्य करणार नाही. जर मला सांगू द्या, जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं अरे उद्या खूप मोठा पाऊस येणार आहे, आता तुम्ही बातमी ऐकली पण तुम्ही काय केलं? उद्या निघताना तुम्ही छत्री घेतली नाही किंवा गाडीवर असाल तुम्ही रेनकोट घेतला नाही. तुम्ही काय केलं? बातमी ऐकली पण त्या बातमीवर तुम्ही कार्य केलं नाही, तर तुम्ही काय होणार आहात? भिजणार आहात. लक्षात ठेवा प्रियांनो, बातमी ऐकल्याने विश्वास येत नाही, पण जेव्हा बातमी ऐकून, वार्ता ऐकून जेव्हा ती कार्यात टाकता तेव्हा तो विश्वास येतो. सत्य समजणे तेवढं पुरे नव्हे, सत्यावर कार्य करणे, आणि म्हणून ते अंतःकरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ते सत्य तुमच्या अंतःकरणामध्ये पोचलं, आणि जेव्हा अंतःकरणातल्या गोष्टी असतात प्रियांनो, त्याबरोबर सहमत होणं गरजेचं आहे. ओके, मार्काचा शुभवर्तमानाचा 12व्या अध्यायाचं 32 वचन वाचूया आपण. मार्काचा शुभवर्तमान 12व्या अध्यायाचं 32 वचन. मार्क 12:32. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण खरोखर बरोबर बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही. एकच देव आहे. हा विश्वास महत्वाचा आहे. त्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये, हे शास्त्राचं म्हणणं आहे. त्याचा विश्वास होता. पण तुला माहिती आहे का, त्या शास्त्राला प्रियांनो तारणाचा अनुभव नव्हता. तो देवावर विश्वास, एकच देव आहे. तोच नाही, त्या काळातले सर्व यहुदी लोक विश्वास ठेवते एकच देव आहे. अहो तेवढंच कशाला, सैतान देखील विश्वास ठेवतो की. बायबलचं म्हणतं की सैतानाला हे माहिती आहे की एकच देव, ऐकून तो थरथर कापतो, पण त्याचं तारण होतं का? कारण तो विश्वास कार्यात टाकत नाही. मग विश्वास कार्यात टाकण्यासाठी काय करावं लागतं? बायबलचं वचन तर योहाना शुभवर्तमान 1 अध्यायाचं 12 वचन की जो कोणी त्याच्या नावावर, म्हणजे त्याचा स्वीकार करतो आणि त्या नावावर विश्वास होतो,
त्याला देवाची लेकर होण्याचा अधिकार प्राप्त होतो. काय म्हटलं पहा, पहिला अध्यायाचं 12 वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. काय दिलं? देवाची मुलं होण्याचा अधिकार. त्याच्या नावावर विश्वास ठेवलास तितक्यास, जितक्यांचा स्वीकार केला. त्या पुरुषाने किंवा त्या शास्त्रांनी येशूचा स्वीकार केला नाही. 11 वचन पहा, 11 मध्ये काय सांगितलेलं आहे? तो स्वतः स्वकीयांकडे आला, तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. स्वीकार केला नाही. त्यांना माहित होतं एकच देव आहे, त्यांना हे माहित होतं. येशू त्यांच्याकडे आला पण त्याचा स्वीकार केला. जितक्यांनी त्याचा स्वीकार, म्हणजे आज तुम्हाला जर स्वीकार करायचा, पहिली पायरी त्याला आपल्या अंतःकरणात स्वीकारायचं, त्याच्या नावावर विश्वास ठेवायचा की येशू माझ्या पापासाठी मेला आणि मरणातून जिवंत झाला. त्यांना देवाची लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, हा जो विश्वास आहे तारणा, इट्स अ गिफ्ट ऑफ गॉड. मगाशी आपण ते काय विचारलं की देवाचे कृपादान. तारण काय आहे? देवाचे कृपादान. इट्स अ गिफ्ट. तुम्हाला दिलेले एक भेट आहे. तुम्ही ते कमवू शकत नाही. तारणाचा विश्वास तुम्हाला कुठंच नाही कमवता येणार. ही तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेली गिफ्ट आहे, भेट आहे. पण तुम्ही म्हटलं नाही मला भेट नकोय, मी प्रयत्न करणार नाही. यू हॅव टू रिसीव्ह. तुम्हाला एक ते गिफ्ट म्हणून स्वीकारायचंय, तुमच्या जीवनामध्ये ते स्वीकारायचंय. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, आमच्या विश्वासाचा प्रारंभ आमच्याकडून होत नाही. कृपया लक्षात ठेवा. कधी कधी आम्हाला वाटतं नाही मला काहीतरी स्ट्रगल करायचं, मला नाही. आमचा विश्वास देवापासून येतो. तुम्हाला आवडो न आवडो हे तुम्हाला सांगतो प्रियांनो, विश्वास हा मानवी बुद्धीवर अवलंबून नाहीये, तो फक्त देवाकडून येतो. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 19 वचन सांगतं. फिलिप्पी 1:19. फिलिप्पीकरास पत्राचं 1 अध्यायाचं 19 वचन. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेत व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. मला वाटतं काहीतरी रेफरन्स त्या ठिकाणी चुकलेला दिसतोय आपल्या ठिकाणी. या ठिकाणी आपण तो रेफरन्स घेऊ नये. कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की आमच्या विश्वास सुरुवात देवापासून होते, की आमच्या विश्वास सुरुवात देवापासून होतं. तर हा रेफरन्स त्या ठिकाणी दिसत नाही मला. ओके, आम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे. इब्री लोकास पत्राचा 12 अध्यायाचं 2 वचन, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू म्हटलेला आहे. विश्वास उत्पादक. उत्पादक म्हणजे जो उत्पन्न करणारा. वाचूया आपण 2 वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेविला होता. आता तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगितलेलं आहे, तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा. म्हणजे 2 गोष्टी आहेत प्रियांनो, उत्पादन करणारा आणि पूर्ण करणारा. येशूकडे पाहत राहायचं, त्याच्या वचनाकडे तुम्हाला पाहा. मग अशी आपण वाचलं, देवाचं वचन ऐकल्याने विश्वास येतो. देव विश्वासाचा उत्पादक आहे प्रियांनो. जेव्हा तुम्ही एखाद्याची साक्ष ऐकता, ती साक्ष येशूविषयी असते, तुमच्या अंतःकरणात विश्वास निर्माण होतो. तुम्ही एखादा संदेश ऐकता, तो संदेश देवाच्या वचनाचा असतो, तुमच्या अंतःकरणात विश्वास निर्माण होतो. तुम्ही काही गोष्टी अशा अनुभवता, तुम्ही सुवार्थ ऐकता, तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास, कारण देव तो निर्माण करतो. हा मनुष्याचं गोष्ट नाही आहे, ही गिफ्ट आहे, देवाने दिलेली भेट आहे. तुम्हाला ती स्वीकारायची. येशूच्या द्वारे ह्या जगाला देवाने तारणाची, सार्वकालिक जीवनाची भेट गेलेली आहे प्रियांनो. रोमकरास पत्रामध्ये लिहिलं, वाचू नका, तुम्हाला सांगतो 3 अध्याय 23 वचन. ओके, पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान, देवाचं भेट, गिफ्ट, कृपादान हे जे येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इट्स अ गिफ्ट ऑफ गॉड टू यू अँड मी. तुम्हाला मला देवाने दिलेलं. प्रियांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आमचं तारण होते तेव्हाच आमच्या जीवनात काय काय घडतं. खूप काही गोष्टी घडतात प्रियांनो आमच्या, आणि आम्हाला तो विश्वास असला पाहिजे. प्रियांनो, तारण घडतं तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय होतं माहिती आहे का प्रियांनो? आम्हाला देवाची लेकर होण्याचा अधिकार मिळतो. विश्वासणाऱ्या मग हे चिन्ह होतात, ते माझ्या नावाने भूते काढायला लागतात. वाव, विश्वास फार फार अद्भुत गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा तो विश्वास मिळतो, येशूच्या नावाचा वापर करायचा अधिकार मिळतो.
तेवढंच नव्हे, विश्वासाने आम्ही नीतिमान ठरतो. नीतिमत्व म्हणजे काय? पहा प्रियांनो, रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 22 वचन वाचा. माझ्यासाठी फार महत्वाचं ते समजणं प्रियांनो. रोम 3:22, रोमकरास पत्र 3 अध्याय 22 वचन काय सांगतं? हे देवाचे नीतिमत्व हे देवाचं नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. कोणासाठी आहे? सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी. त्यात भेद नाही. देवाचं नीतिमत्व, देव किती नीतिमान आहे प्रियांनो. ऐका, समजून घ्या. विश्वासाने तुम्हाला काय मिळतं? तुम्ही नीतिमान, देवासमोर उभं राहायची क्षमता मिळते. पापविरहित, दोषविरहित, कुठली भीती न बाळगता, कुठल्या प्रकारे दोष न लावता तुम्ही देवासमोर डायरेक्ट विश्वासाने उभं राहू शकता. आणि हा विश्वास उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त आहे. नीतिमान तुम्ही ठरता प्रियांनो. लक्षात ठेवा, तुमच्याकडे नोट्स आहेत, त्या नोट्स त्याचा अभ्यास करा. फार महत्वाचं प्रियांनो. हा विश्वासाने तुम्ही नीतिमान, निर्दोष असं ठरता की जसं तुम्ही कधीच पाप केलेलं नाही. हे येशूच्या रक्ताद्वारे होतं प्रियांनो. हे तुमच्या माझ्याद्वारे नाही. तुला हे कसं काय शक्य? प्रियांनो, हे फक्त देवाला शक्य आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. तुम्हाला तेवढंच नव्हे, तर ईश्वरच्या विश्वासामुळे जगावर एक दिवस क्रोध येणार आहे. देवाचा क्रोध, त्या क्रोधापासून तुम्ही सुटता प्रियांनो. योहाना शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन, योहान शुभवर्तमान 3 अध्यायाचं 36 वचन, क्षमा करा. योहान 3:16 आम्हाला सर्वांना माहित आहे ना. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो त्यावर विश्वास होतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाच्या विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन मिळतं, पण नाशापासून तुम्ही वाचता. पण 36 वचन काय सांगतं पहा. जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन आहे, परंतु जो पुत्राला मानित नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. देवाचा क्रोध बरीक त्याच्यावर राहतो. देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास होता त्या देवाच्या क्रोधापासून तुम्ही बाहेर होता. तुम्हाला देवाच्या क्रोधात राहायची गरज नाहीये प्रियांनो. तुम्हाला त्या परमेश्वर, अजून एक वचन माझ्याकडून लिहून घ्या. त्या ठिकाणी काय म्हणतं पहा प्रियांनो. रोमकरास पत्राचा 5 अध्याय 8 आणि 9 वचन. देवाची प्रीती असं म्हटलेलं, देवाची प्रीती तुम्हाला ठाऊकच आहे. ओके, तुम्ही पापी असताना 8 आणि 9 वचन वाच. हा, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आमेन. बर, पुढं. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, त्याच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरलो आहोत, ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. त्याच्या येशूच्या द्वारे देवाचा क्रोध ह्या पृथ्वीवर येणाऱ्या, भूमीवर भयानक क्रोध असणारे प्रियांनो, त्यापासून आपण तरले जातो जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो. हे देवाचं प्रेम आहे. हे तुमचं माझं, देवाच्या क्रोधापासून तुम्ही वाचता. तेवढंच नाही प्रियांनो, तुमच्या माझ्या पापांची क्षमा प्राप्त होते. लक्षात ठेवा, विश्वासाने आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा प्राप्त होते. बायबलचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. प्रेषणांची कृत्य 10 अध्यायाचं 43 वचन वाचूया आपण. प्रेषणांची कृत्याचा 10 अध्याय आणि 43 वचन. प्रेषित 10:43. प्रेषित 10:43. त्याच विषयी सर्व संदेष्टे साक्ष देतात की त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नामाने पापांपासून मुक्ती मिळेल. काय होतं? संदेष्टे सांगतात त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळेल. म्हणजे पापापासून सुटका प्रभू येशूच्या वर विश्वास ठेवण्याने मिळतात. प्रियांनो, मुक्ती म्हणजे तुम्ही पूर्वी केलेल्या पापांची, आज केलेल्या पापांची, उद्या तुमच्या हातून घडणाऱ्या पापांच्या मुक्त तुम्ही जीवन जगणार आहात. पाप विरहित जीवन तुम्ही जगणार आहात. पण कोणाद्वारे? त्याच्याद्वारे. तुमच्या स्वतःच्या शक्तीने तुम्हाला त्याच्याबरोबरचे संबंध अगदी जवळचे केले पाहिजे. ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या संबंधामध्ये तुम्ही वाढलं पाहिजे. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या कुटुंबात दत्तक घेतले जाता. मगाशी तुम्हाला मी सांगितलं योहान 1:12 मध्ये, जितक्यांचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवण्यात त्यांनी देवाची लेकर होण्याचा अधिकार दिला. पण आपण गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 26 वचन वाचणार आहोत. गलती 3:26. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 26 वचन.
ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. आमेन. ख्रिस्त येशूवरील विश्वासावर तुम्ही कोणा? देवाचे पुत्र आहात. तुम्ही देवाचे पुत्र बनता. इमॅजिन, जसा खुद्द येशू आहे ती क्षमता तुम्हाला विश्वासात आहे. तुम्ही देवाचे पुत्र बनता. प्रियानो, तुम्हाला आनंदित करायला पाहिजे. तुम्ही देवाचे पुत्र. जसं तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुमच्या वडिलांच्या घरात जन्म घेतला, तुम्ही त्यामुळे त्यांचे मूल बनला, मुलगी बनला, जे काही तुम्ही त्या परिवारातले बनला. तसंच जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तुम्ही देवाच्या परिवारामध्ये एक पुत्र बनता. तुम्ही देवाचं लेकरू बनता. तुम्हाला जसं घरामध्ये तुमच्या सर्व अधिकार आहे, तो सर्व अधिकार तुम्हाला त्या देवबापाकडे मिळतो. आणि म्हणून प्रियानो, त्या परमेश्वराकडे आम्ही लक्षात ठेवा प्रियांनो, विश्वासाने आम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळतं. प्रियांनो, विश्वासाने आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. प्रशंसी कृत्याचा 11वा अध्याय आणि 15 ते 17 वचन आपण वाचूया. विश्वासाने आम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळतं. ओके, प्रेषित 11, 15 ते 17. मी बोलू लागलो तो जसा आरंभी आपल्यावर, तसा त्याचवरही पवित्र आत्मा आला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत असे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेविला. तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. पहा, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तसं आम्हाला मिळालं, तसंच त्यांनाही मिळालं. ते कोण होते माहितीये का प्रियानो? हे कर्नेलाच्या घरामधले लोक. आणि कर्नेल म्हणजे यहुदी लोक नव्हते, हा विदेशी होता. विदेशांना 17 वचन पूर्ण वाचलं का तुम्ही? ओके, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण? तो मी कोण? विश्वासाने, येशू ख्रिस्तावर विश्वासाने ठेवल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. प्रियांनो, गलती 3रा अध्याय आणि 14 वचन वाचूया. गलतीकरास पत्र 3रा अध्यायाचं 14 वचन. विश्वासाने तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. कशाद्वारे? विश्वासाचे. पवित्र आत्मा विश्वास आहे. प्रियांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं विश्वासाने आम्हाला सार्वकालिक जीवन देखील मिळतं. पवित्र आत्मा मिळतो. पवित्र आत्म्याचं दान आम्हाला मिळतं. पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारला जातो. माझ्या भावांनो, बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो विश्वास. आता विश्वास म्हणजे काय? विश्वासाची व्याख्या आम्हाला माहित असली पाहिजे. इब्री लोकास पत्राचा 11वा अध्याय आणि 1 वचन सांगतं, प्रियांनो, आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री विश्वास. विश्वास म्हणजे विश्वास आता, आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. पाठ करून टाका प्रियांनो वचन. आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा म्हणजे आशेतून विश्वास निर्माण होतो. मग आशा माझ्या जीवनात कशी येते? देवाच्या वचनातून. आशा म्हणजे काय प्रियांनो? आशा म्हणजे काहीतरी माझ्या जीवनात घडणार आहे, त्याचा माझा भरोसा. आणि न दिसणाऱ्या, न चव लागणाऱ्या, न ऐकू येणाऱ्या, न गंध येणाऱ्या, न स्पर्श करता येणाऱ्या गोष्टींची खात्री. ती गोष्ट मला मिळालीच आहे. विश्वास काय? आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. निश्चित मला मिळालेली आहे, याला विश्वास म्हणतात. आणि प्रियांनो, लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आम्हाला दिसत नाही सृष्टी कशी बनली, आम्हाला माहित नाही. आम्हाला विश्वासाने कळतं की देवाच्या शब्दाने सृष्टी बनलेली आहे. विश्वासाने कळतं. हा विश्वास आमच्या जीवनात देवाने आम्हाला दिलेला आहे प्रियांनो. ओके, लक्षात ठेवा प्रियांनो, देव जे कार्य करतो ते विश्वासाचं कार्य आहे. जिथं विश्वास आहे तिथं अद्भुत गोष्टी घडतात. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आरोग्याचा विश्वास देखील विश्वासानेच आहे. तुमचं हेल्थ, तुमचं आरोग्य देखील विश्वासानेच आहे. तो तुम्ही मार्काचा शुभवर्तमानाचा 5वा अध्याय, तुम्हाला त्या रक्तस्रावीची गोष्ट वाचायला मिळते. तुम्हाला माहिती आहे त्या स्त्रीबद्दल असं लिहिलेलं आहे की ती सर्व वैद्यांकडे गेली. 12 वर्षापासून रक्तस्रावाचा विकार तिला होता.
तिचं होतं नव्हतं तिने गमावलं. सर्व वैद्यांनी सर्व प्रयोग करून पाहिले, पण तिचा आजार अधिक बळावला होता, बरा नव्हता झाला. पण तिने निर्णय केला की मी जाऊन येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जर शिवले तर मी बरी होईन. आणि म्हणून बायबलचं वचन सांगते त्या गर्दीमध्ये ती विश्वासाने घुसली. एक यहुदी स्त्री प्रियांनो लोकांना, पुरुषांना रक्तस्रावाचा स्पर्श करू शकत नाही, तर ती सापडलीला धोंडमार करून मारणे, पण तिला तो विश्वास होता की माझ्या प्रभूला मी त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मला बरं होईल. आणि 34 वचन काय सांगतं पहा, त्या ठिकाणी 34 वचन मार्काचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, मार्क 5 आणि 34 वचन. मार्क 5 आणि 34 वचन. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त ऐस. काय म्हटलं? मुली, तुझ्या कोणी बरं केलंय? तुम्हाला स्पर्श केला म्हणून बरं केलं? मुली, तुझ्या विश्वासाने तुम्हाला स्पर्श केला म्हणून तू बरं, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट. विश्वास तुम्हाला आरोग्य देतो, बरं करतो, तुमचं जीवन बदलतो. प्रियांनो, अजून एक वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 42 वचनात एक आंधळा व्यक्ती प्रभूकडे येतो. आपण पाहूया प्रियांनो की आंधळ्या व्यक्तीबद्दल. लुकाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 42 वचन. लुक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 42 वचन. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. प्रियांनो, आरोग्य हे विश्वासाने येतं. तुला दृष्टी हो, तो येशूकडे आला, प्रभू मला तुला दृष्टी हो. येशूचा शब्द आहे. आता त्याला काय करायचंय? विश्वासाने डोळे उघडायचे, की विश्वासाने पाहायचंय. हो प्रियांनो, कधी कधी हीच अडचण होती. आणि आम्हाला म्हणत नाही, आता मला दिसतच नाही, मला डोळ्याला. हे लिसन प्रियांनो, विश्वास हा दिसणारी गोष्ट नाही. तुमच्या मनातून तुम्ही बघायला सुरुवात करायला पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला जमत नाही, जी गोष्ट तुम्हाला करता येत नाही, ते विश्वासाने करायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये किती वेळा असं झालं की माझ्या पायाला मुरगळला, मग काय करायला पाहिजे? तसंच बसायला पाहिजे. म्हटलं नाही, मी हे स्वीकारत नाही दुखणं. मी निर्णय केला, मी चालणार. पहिलं पाऊल टाकलं, भयानक दुखलं. दुसरं पाऊल टाकलं, त्रास झाला. तिसरं पाऊल टाकलं, दुखलं. म्हटलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला मी त्या दुखण्याला आज्ञा केली. दुखण्या, मी तुला सांगतो माझ्या शरीरात राहू शकत नाही. येशूला बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, निघ. आणि मी चालायचा निर्णय केला. आणि काही वेळामध्ये माझा मुरगळलेला पाय बरा झाला. मी चालू लागलो चांगल्या रीतीने. हा माझा अनुभव आहे. असे अनुभव घेत 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 माझ्या जीवनामध्ये मी प्रियांनो किती वर्ष कुठलं औषध न घेता बरं होतं. का? कारण देवाचं वचन मला त्या ठिकाणी मिळालं होतं. मी देवाच्या वचनावर विश्वास, तुम्हाला सांगतो प्रियांनो, बरं होण्याचा विश्वास तुमच्या माझ्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. पण त्यातले काही नियम प्रभू आपल्याला योग्य समय शिकवेल, किंवा त्याविषयी मी वेगवेगळ्या ठिकाणी माझे युट्यूबला आहेत. विश्वास हा विषय मी शिकवलेला आहे, आरोग्याचा विश्वास शिकवलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी देखील ते शिक्षण मिळेल. पण ह्या पायाभरणीच्या शिक्षणामध्ये प्रियांनो हा विश्वास महत्वाचा आहे, तो असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला सांगतो, अविश्वासामुळे देवाला कार्य करता येत नाही. एकदा येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या गावी गेला प्रियांनो, आणि जेव्हा तो आपल्या गावी, मार्काच्या शुभवर्तमानात आपण जाऊया 6वा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन पाहूया की त्यांच्या अविश्वासामुळे तिथं त्याला कार्य करता आलं नाही. त्याला आश्चर्य वाटलं की त्यांच्या अविश्वासामुळे. मार्काच्या शुभ 6वा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन पहा. त्याने थोड्याशा रोगांवर हात ठेवून त्यास बरे केले. हा, याशिवाय दुसरा कोणताही पराक्रम तेथे त्यास करिता आला नाही. हा, त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शिक्षण देत गावोगाव फिरला. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. अविश्वासामुळे त्यांच्या येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य करण्याचं पावर नव्हतं का? मेलेल्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य होतं. पण येशू ख्रिस्त त्या गावात, आपल्या स्वतःच्या गावात काम करू शकला नाही, कारण त्यांच्या अविश्वासामुळे.
तुमच्या माझ्या अविश्वासामुळे देव परमेश्वर आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे, आणि म्हणून विश्वास हा पायाभरणीचं शिक्षण आहे, फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय देव संतुष्ट होऊ शकत नाही. अजून एक गोष्ट सांगतो प्रियांनो, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. एकदा असंच घडलं की एका बापाने, मार्काच्या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही ही स्टोरी वाचता प्रियांनो, मार्काच्या शुभवर्तमानाचा 9वा अध्याय, आपल्या बापाने एका मुलाला येशूकडे घेऊन आलं की त्याला फिट होत होते, तो खाली पडायचा, पाण्यात पडायचा, आगीत पडायचा. आणि मग येशूच्या शिष्यांनी भूत काढायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. येशू तेव्हा डोंगरावर गेला होता, प्रार्थना करत होता. प्रार्थना करून जेव्हा खाली आला, हा बाप तिथे त्याला सापडला. आणि जो बाप त्याच्याकडे आला आणि म्हटला, प्रभूजी मी माझ्या मुलाला शिष्यांकडे आणलं, पण त्या शिष्यांना बरं, तुम्हाला काही जमत असेल तर करा ना प्लीज. येशू ख्रिस्ताने एक फार महत्वाचं वक्तव्य केलं प्रियांनो. मार्क शुभवर्तमान 9व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मार्क 9:23. येशू त्याला म्हणाला, माझ्याने करवेल, विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे. विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. वाव. म्हणजे ज्यावेळेस आम्ही विश्वास धरतो, आम्हाला सर्व काही शक्य. आणि म्हणून विश्वास आता प्रियांनो, हा विश्वास कसा आहे? तो विश्वास हा देवाने आम्हाला, आम्ही मगाशी पाहिलं, विश्वास हा देव आम्हाला देतो, देव आम्हाला वाटून देतो. रोमकरासपत्र 12 अध्याय 3 वचन, रोम 12:3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की विश्वास हा देव आम्हाला देतो. प्रियांनो, देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाने, काय म्हटलेलं आहे? मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो की मानवयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका. स्वतःला अधिक मानू नका. बरं. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. देवाने प्रत्येकाला वाटून, आता देवाने असं नाही केलं बाबा, चला जॉयला एक विश्वास दिला, एरोनला, सुधीरला एक विश्वास दिला, रेचलला एक, तसं नाही. देवाने एकाच मापाने सर्वांना वाटून दिलं. एकच, देवाकडे एकच पळी होती. ऐका प्रियांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, देव कधीही काय करत नाही, एकाला कमी लेखतो, एकाला जास्त, तसं करत नाही. देव सर्वांना समान लेखणारा परमेश्वर आहे. देवाने सर्वांना वाटून दिला, पण आता त्या वाटून दिलेल्या विश्वासावर वाढ मी करू शकतो. मी एक तर तो विश्वास कामात न टाकता तसाच बसून राहू शकतो, किंवा मी कार्यात टाकला तर तो प्रभावी काम होतो. लक्षात ठेवा, जर मी तो विश्वास कार्यात टाकला तो माझ्यासाठी तो काम करतो. पण समजा मी कामच केलं नाही, मला विश्वास आहे, आणि असे कितीतरी ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना विश्वास आहे पण ते काम करत नाहीत. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, आम्हाला सर्वांना माहिती आहे की केवढा मोठा विश्वास लागतो आम्हाला. बायबलचं वचन की मोहरीच्या दाण्या एवढा, ओके, असं म्हटलेलं लुकाचं शुभवर्तमान, आपण वाचू नका ते वचन, ओके, कारण फार वेळ होईल आपल्याला. 17व्या अध्यायाचं 6वं वचन म्हटलेलं आहे, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा, असं म्हणशील तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. कधी आम्हाला वाटतं की डोंगरा एवढा मोठा विश्वास पाहिजे मोहरीचा हलवायला. नाही, छोटा विश्वास, आणि तो विश्वास देवाने तुम्हाला मला दिलेला आहे प्रियांनो. आता विश्वास कसा कार्य करतो, कसा वाढतो, विश्वास कार्य कसा करायला पाहिजे ते आम्ही शिकलं पाहिजे. विश्वास कार्यरत कसा होतो प्रियांनो, फार महत्वाचं आहे. मोहरीच्या दाण्यावरच विश्वास पाहिजे. मग विश्वास कसा कार्य करतो? आता प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की पहा, जो माझ्यावर विश्वास होतो तारण होतं, विश्वास धरण्याबरोबर हे चिन्ह जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, कुठलाही प्राणघातक पदार्थ पहिल्यांदा बांधणारच नाही, ते दुखण्यावर हात ठेवतील आणि ते बरे होतील. मग शिष्य, हे जे वचन तुम्हाला मी सांगते मार्काच्या 16व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, ओके. मग शिष्य तिथून निघाले आणि प्रभू त्यांच्याबरोबर काम करत असताना चिन्ह घडत गेले. म्हणजे त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्यांनी जाऊन रोग्यांवर हात ठेवले आणि रोगी बरी झाले. ते अन्य अन्य भाषेत बोलू लागले, देवा सांगती बोलायला लागले. लक्षात ठेवा प्रियांनो, ते भूत काढायला लागले, वेगवेगळे चिन्ह चमत्कार त्यांच्यात, ते विश्वासाने गोष्टी कार्य करू लागल्या, नंतर कार्य करू लागले. आता प्रॉब्लेम काय? विश्वास
वाढवण्यासाठी विश्वास कार्यात टाकला पाहिजे. ते गरजेचं आहे प्रियांनो. आम्ही विश्वासामध्ये वाढू शकतो प्रियांनो, पण लक्षात ठेवा विश्वास वाढत नाही, विश्वास तोच आहे. आम्ही वाढतो, आमचे विचार वाढतात, आमच्या जीवामध्ये वाढ होते. आणि विश्वास कसा येतो? कसा येतो विश्वास? बायबलचं वचन सांगतं, मगाशी आपण ऐकलं काय? विश्वास हा वचन ऐकल्याने येतो. विश्वास हा वचन ऐकल्याने येतो. मगाशी सांगितलं रोमकरासपत्र 10 अध्यायाचं 17 वचन. कसा येतो विश्वास? विश्वास हा वचन आहे. आपण अजून एक रोमकरास 1:17 मध्ये मला वाटतं ते वाचूया आपण. रोमकरासपत्र 1:17 काय सांगतं पहा. रोमकरासपत्र 1:17, रोम 1:17 काय म्हटलेलं आहे? कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासासाठी प्रकट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. सुवार्तेमध्ये काय लिहिलेलं आहे? विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्त होते असं सुवार्तेमध्ये लिहिलेलं आहे. पण आम्हाला विश्वासापासून विश्वासात वाढत जायला पाहिजे आणि वचन ऐकलं पाहिजे. तर तुम्हाला माहीतच नाही वचन, तर तुम्ही त्यात विश्वास वाढल कसा? एकदा पॉल इफिसकरासच्या मंडळीमध्ये गेला होता. तिथल्या लोकांना त्यांना प्रश्न विचारला की जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? ते म्हटले आम्हाला माहीतच नाही पवित्र आत्मा आहे की काय. मग पौलाने त्यांना पवित्र आत्म्याबद्दल सांगितलं, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा दिला आणि मग त्यांनी त्याच्यावर हात ठेवला आणि ते पवित्र आत्म्याने भरले. हे विश्वासणारे होते, येशूचे शिष्य होते, पण त्यांना माहीतच नव्हतं. तसंच आहे प्रियानो, जेव्हा देवाचं वचन तुम्हाला समजतं त्यावेळेस तुम्ही वचन ऐकल्याने विश्वास येतो, हे कधीच विसरू नका. लक्षात ठेवा प्रियांनो, अब्रामाला देवाने सांगितलं, अब्रामा मी तुला दाखवतो त्या देशामध्ये तू जा. आता जो देश आहे अब्रामाने ऐकलं, पण अब्रामाने चालत चालत त्या ठिकाणी तो निघाला, विश्वासाने निघाला. म्हणजे देवाने सांगितलं ना बाबा तिथं आहे, मग तो चालायला लागला. त्यांनी घर सोडलं, बापाचं घर सोडलं, सगळं सोडलं आणि तो चालायला लागला. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 8 वचनामध्ये त्या अब्रामाच्या विश्वासाबद्दल सांगितलं. इब्री लोकासपत्राचा 11 अध्याय आणि 8 वचन. इब्री 11:8. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. आपल्याला ठाऊक नव्हतं पण तो विश्वासाने निघून गेला. त्याला माहित नव्हतं कुठं चाललं. लक्षात ठेवा प्रियांनो, तुमच्या जीवनात काय घडणार तुम्हाला माहित नाही, पण देव बोलला की मी तुम्हाला माणसे धरणार बनणार आहे, मी तुम्हाला निरोगी करणार आहे, मी तुम्हाला विश्वासाने त्याच्याबरोबर चालायचं निघायचं. त्याला ठाऊक नव्हतं. देव म्हटला तुला मूल होणार आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्याला अपेक्षा होती आता चला मूल होईल, पण 99 वर्षापर्यंत तो जखड माथारा झाला, त्या मूल झालं नाही. पण अब्रामाबद्दल म्हटलेलं तो विश्वासाचा व्यक्ती होता प्रियांनो. आम्हाला अब्रामाची स्टोरी, विश्वासाची स्टोरी प्रियांनो रोमकरासच्या पत्रामध्ये 4 अध्याय 17 ते 20 वचनात सांगितलेलं आहे. देवाने त्याला असं लिहिलं, देव त्याला म्हणाला मी राष्ट्रांचा तुला काय करेन, पिता बनवेल. आणि एकही बाळ नाही ना, तो वयाच्या 99 वर्षांचा होता. असं लिहिलेलं आहे की त्याने आपल्या शरीराला, जो 99 वर्षाचा आपलं मृत झालेलं शरीर लक्षात घेतलं आणि साराचं वय 90 होतं, म्हातारी होती, तिला स्त्रीच्या प्रमाणे पाळी येण्याचं बंद झालं होतं. पाळी जर येत नाही तर मूल होत नाही. तिचा गर्भ सुकून गेला होता, हे देखील लक्षात आणलं. पण त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहिलं. असं लिहिलेलं आहे, त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहिलं आणि देवाचे गौरव. देवा तुझं वचन सांगतं ना. ऐका प्रियांनो, आज तुमची परिस्थिती काय मला माहित नाही, पण देवाच्या वचनाकडे पाहणं गरजेचं. विश्वास तिथून सुरू होतो. आणि देवाचे गौरव केलं आणि त्याला पक्की, देव जे बोलला ते करण्यासाठी
पूर्ण खात्री आहे, देवाचं वचन पूर्ण करणार आहे. आणि मग त्याच्या जीवनामध्ये इसाहाकाचा जन्म झाला वयाच्या 100व्या वर्षी, जेव्हा सारा 90 वर्ष. प्रियांनो, विश्वास येतो. विश्वास, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, विश्वास ऐकल्याने येतो. महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला पाहायला मिळतं की त्या रक्तस्रावी स्त्रीने ऐकले, येशूविषयी गोष्टी ऐकल्या असं लिहिलंय. तुम्ही प्रियांनो नंतर वाचा, मार्काच्या 5व्या अध्यायाच्या 27 वचन असं लिहिलेलं आहे की त्या स्त्रीने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. मार्कआउट करा, लिहून घ्या प्रियांनो, हे वाचा तर तुम्हाला समजेल. तिने येशूविषयी गोष्टी ऐकल्या आणि मग ती गर्दीमध्ये शिरली. ऐकणं विश्वास. एकदा पेत्र आणि योहान प्रार्थनेला चालले होते आणि जाता जाता तिथे एक लंगडा बसला होता आणि मग तो म्हटला, पेत्र त्याला म्हणाला, अम्माकडे पहा, आमच्याकडे सोनं रुपं नाही, जे आहे तुला देतो. त्यांनी ऐकलं, पेत्रांचा हात धरला, येशूनं उठ, आणि तो पांगळा व्यक्ती उठून उडी मारली. पण ऐकल्याने विश्वास येतो. त्यांनी पेत्राकडे पाहिलं. आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आम्ही देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि देव आम्हा सांगती बोलू इच्छितो. देवाचं वचन आम्हा सांगती बोलू इच्छितो. आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री असा आहे. याविषयी वडील नावाजलेले होते. याविषयी वडील नावाजले. प्रियांनो, तुम्हाला मी एवढंच सांगतो, पुढे वाचत जा ना, पुढे वाचत जा. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वरचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. हबेलाने कैनापेक्षा ठीक आहे. ऍक्च्युली अजून एक महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, मला क्षमा करा, हे रेफरन्स चुकला. 11वा अध्याय नाही, पहिला अध्याय असलं पाहिजे की देव मानवांसाठी वेगवेगळ्या रीतीने बोलतो आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताद्वारे आम्हा सांगती बोललाय. देवाच्या वचनातून तो बोलतो. पहिला अध्याय पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचूया त्या ठिकाणी. ओके. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. पहा, तो संदेशाद्वारे बोलला, त्यांनी संदेशाद्वारे बोललेला आहे, तो बोलतो. वाचा पुढे अजून वचन. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. प्रियांनो, जर तुम्ही संदेशाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, नवा करार हे वाचाल, हे ऐकाल, तर तुमच्या अंतर्गत विश्वास येतो वाचल्याने. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचणं महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो प्रियांनो, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, विश्वास हा बोलला गेला पाहिजे. माझा वेळ संपलेला आहे, पण मी अजून थोड्या 2-3 गोष्टी सांगतो. विश्वास हा बोलण्यात टाकला. तुम्हाला मी नोट्स देतो प्रियांनो, त्या नोट्सचा अभ्यास करा. विश्वासाने तुम्हाला बोलायला पाहिजे. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 22 ते 23 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने, त्या ठिकाणी ती स्टोरी अशी की चालता जाता येशू ख्रिस्ताने एक अंजिराच्या झाडाला म्हटलं, इथून पुढे तुला फळ येऊ नये, कारण त्या झाडाला फळ नव्हतं, फक्त पानं होते. आणि मग जेव्हा पेत्राने हे पाहिलं, पेत्र म्हटलं, प्रभू हे वाळून गेलं. तर पेत्र त्यांना म्हणाला, देवावर विश्वास. 22 आणि 23 वचन काय सांगतं पहा. येशूने त्यास उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीला जा असे म्हणेल. बोलणं, विश्वास हा बोलण्याने कार्य करतो. वाचा पुढं. आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील. आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास, बोलण्याने विश्वास कार्यात होतो. असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. त्याच्या बोलण्याप्रमाणे ते घडून येईल. म्हणजे विश्वास हा काय, माझ्या अंतःकरणात विश्वास येतो, पुरेसा का नाही. विश्वास बोलला केला पाहिजे, जिभेमध्ये कार्यरत असलं पाहिजे. प्रियांनो, ह्या जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन असलं पाहिजे, तुमच्या विचारात देवाचं वचन असलं पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर देवाचं वचन असलं पाहिजे. ओके प्रियांनो, विश्वासाच्या द्वारे शब्दाने काही घडू शकतं, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून विश्वासाचे शब्द बोलले गेले पाहिजे.
तुम्ही जय मिळवू शकता विश्वासात, सैतानावर जय मिळवू शकता. त्यांच्या साक्षीच्या वचनाने त्यांनी जय मिळवला असं लिहिलेलं आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात. आपला वेळ कमी, आपल्याला ते बोलता येणार नाही. म्हणून तुम्हाला प्रियांनो विश्वासामध्ये वाढायचं असेल तर विश्वासाने बोलायला पाहिजे, साक्ष द्यायला पाहिजे. काय सांगितलं मी आता तुम्हाला? देवाचं वचन बोला, देवाचं वचन ऐका, देवाचं वचन पाळा, देवाच्या वचनावर प्रेम करा आणि तिथंच थांबू नका, तर देवाचं वचन विश्वासाने बोलत राहा. प्रियांनो, विश्वासामध्ये अडखळणं पण आहेत आणि त्या विश्वासाबद्दल एक फार चांगलं शिक्षण आहे आणि ते शिक्षण युट्यूबला तुम्हाला सापडेल. पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, विश्वास हा गरजेचा आहे आणि विश्वासात वाढणं महत्वाचं आहे. विश्वासामध्ये अडखळणं पण येतात आणि त्या अडखळणात आपण राहायला नाही पाहिजे, पण विश्वासामध्ये वाढणं महत्वाचं. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या विश्वासात वाढूया आणि प्रभूच्या वचनामध्ये स्थिर. प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला ह्या पायाच्या शिक्षणामध्ये असताना ह्या गोष्टी आपण प्रभूमध्ये स्थिर होऊया. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन आमच्या जीवनासंगती बोलतं, तुझं वचन आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करतं आणि मजबूत करतं, म्हणून तुला धन्यवाद. प्रभुदेवप्पा, माझ्या प्रत्येक भावा बहिणीला विश्वासामध्ये बळकट कर आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आमेन.